अशक्य ही शक्य करतील स्वामी. माधव 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 ओय ए माधव माधव गिरे 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 आता हे सेल कसं करायचं असते ग? गिरे 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 तोच गिरे 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 माधव मम्मी धर की मला पण आठवलं थोडा राईट. नमस्कार, कशा आहात सगळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं, भरभराटीचं, सुख समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ. आणि आम्ही आता बाहेर पडलोय तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तर मंदिरला चाललोय. इथं रंगनाथन मंदिर आहे. आमच्या घरापासून किती मिनिटात? अर्ध्या तासानं 35 मिनिटं अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तर तिकडे चाललोय. माधव काय नीट राहत नाहीये, पण तरी म्हटलं आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि माधवला पण न्यावं. आणि दरवर्षी जातो तर आम्हाला हे मोडायचं नव्हतं, म्हणून मग आज बाहेर पडलोय. माधव अजिबात राहायला तयार नाहीये. आता फक्त मी बोलतेला ऐकायला लागलाय. त्याला ही कार सीट आवडत नाही, त्याला सवय नाही. तो बघा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा माधव. वर हॅपी न्यू इयर म्हण. हॅपी न्यू इयर. आज का हॅपी न्यू इयर. तर ह्याच मंदिरला आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो. त्याचा व्हिडिओ पण केलाय, पण परत एकदा तिकडे चालूय. तर ती लिंक पण टाकेन आणि मंदिराच्या आतला व्हिडिओ करता येते, त्यामुळे बाहेरचा आवाज परत टाकेन. आणि बघूया आमचा माधव कसा साथ देतोय. ठीक आहे माधव. तर आम्ही आता ज्या मंदिरला चाललोय, महावामध्ये कुठलं गाव? पोकोमो ना, पोकोनो गावासारखं आहे. पण आपल्यासारखी गावं नाहीत. आपल्या गावं म्हणजे घर कशी जवळ जवळ असतात आणि शेतात राहणारं एका दुसरं घर असतं. पण इथं जवळ 1-2च घर असतात. बाकी मध्ये परत अंतर, परत 2-3 घरं. आम्ही आता दोघं तेच बोलत होतो की तरुण पण आहे, म्हणजे दिसायला सगळं बरं छान दिसतंय, पण तरुण पण आहे. चालता फिरता येतं. तो पण असं राहायला काय म्हणजे मज्जा वाटत असेल किंवा छान वाटत असेल. पण ज्यावेळी नंतर वय होत जाईल तसं मग चालता फिरता येणार नाही, कुठं जाता येणार नाही. त्यावेळी मग ही माणसं एकटी कशी राहत असतील असा विचार करत होतो मी. तुम्हाला काय वाटतं? आपलं असं सेम टू सेम स्ट्रक्चर आपल्याकडे पण आहे. कोकणात ना असं वाडे असतात, 2-3 घरं. राहायला प्रॉब्लेम इकडं म्हणजे असं का वाटलं मला, कारण इकडं फॅमिली वगैरे एवढं व्हॅल्यू नाही ना, न्यूक्लिअर फॅमिली आहे ना, म्हणून अवघड होतं तसंच वाटतं मला. काळजी घ्यायला कोण नाही. ऑफकोर्स त्यांनी ते जीवन त्यांना वाटत नाही, आपल्याला वाटतं. म्हणजे आम्हाला असा विचार करताना वाटतं, कारण आपल्याला सवय. आपल्या मागे आजोबा फिरतात, ते एकटेच राहतात. पण त्यांना वाटत असेल ना कुठंतरी, काय नसं वाटत नाही. वाटत नसेल त्यांचं ते विचारसरणी. त्यांना कसं कळेल की दिस इज नॉट गुड. त्यांची लाईफस्टाईलच ती आहे. आपण असा विचार करू शकत नाही, कारण आम्ही माहित आहे ना दुसऱ्या भाषा आपल्या. फॉर एक्झाम्पल
वेदर इकडे 6 महिने असतं आणि 6 महिने चांगलं. आता आपल्याला माहित आहे आपल्याकडे 12 महिने वेदर चांगलं असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की काय आहे वेदर, यांना माहितच नाही ना तसं काय. आमचं दर्शन झालंय, प्रसाद घेतलाय, मी दाखवते. आणि माधव रडलाय, रडतोय आमचा, आता झोपला. तर आम्ही चाललोय परत मंदिरात, खूप जवळ होतं. आणि तुम्हाला प्रसाद दाखवते. तर हा आहे प्रसाद, पोंगल आणि दुसरं काय आहे, स्वीट पोंगल आणि सॉल्ट पोंगल. ओ असं असते काही, ते आम्ही नाही खाल्लं ना कधी. हो पहिल्यांदाच खातोय ना. तरी बरं आहे वाटतं. चांगला असते. मी पहिल्यांदा खाल्लं मी. तर मग अशी मी ह्या मंदिर जे त्या गावाचं नाव चुकीचं सांगितलं. पोमोना गावाचं नाव आहे ना, पोकोनो माउंटेन ना, इथल्या माउंटेनचं नाव आहे. तर ह्या गावाचं नाव आहे पोमोना. तर आम्ही चाललोय आता घरी. आणि वाटेत काहीतरी खायला घेऊन जायचा प्लॅन आहे. जर माधव झोपला छान तर, नाहीतर मग सरळ घरी जाऊ, कारण जेवणाची पण आमची वेळ झाली. मग तुला एक गौरीचा ठरलेला आहे तो. कसलं ते स्ट्रॉबेरी सारखं असते वरती. तर इथं डोसा बिर्याणी हाऊस मधून आम्ही पार्सल घेतले जेवणाचं. काय हो, मटर पनीर ना, मटर पनीर आणि चपात्या पण मिळतात. तंदुरी रोटी म्हणतात त्याला त्यांनी. तवा रोटी काय, सॉरी, तवा रोटी घेतल्यात. आणि इथे अमेरिकेत हॉलिडे म्हणजे हॉलिडेज असतो. बरीच दुकानं तुम्हाला बंदच दिसतील. मॉलमधले पण बरेच शॉप रविवारचं बंद असतात. आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर आजच्या दिवशी पण इथं हॉलिडे आहे. तर बरेच शॉप्स म्हणजे सगळी सुट्टी. आपल्यासारखं नाही 7 दिवस चालूच, परत 24 तास चालूच काही काही दुकानं आपल्याकडे असतात. तसं इथं बरीच दुकानवाले म्हणूया आता, म्हणजे सक्तीची सुट्टी घेतातच त्यांनी, म्हणजे असतेच. आणि आज सगळीकडे बऱ्यापैकी सुट्टी असल्यामुळं रस्त्यावर पण
गाड्या कमी दिसत आहेत. आपल्या इकडं सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर गाड्या मावत नाहीत, एवढी गर्दी असते लोकांची. तसं इकडं दिसत नाही. लोक बाहेर पडायला टाळतात, घरीच आहेत त्या थंडीमुळं पण. तर माधव पण आता हळूहळू उठायला लागला आहे. आणि गौरीची आज एक इच्छा होती की तिला डोनट्स खायचे, तर इथं डंकिन डोनट्स म्हणून आहे, तिथं थांबलो येऊन. आणि इथून आम्ही आता सरळ घरी जाणार. तर याचबरोबर मी आजचा व्लॉग इथंच थांबवते. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा भेटू मग पुढच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.